नालीचे बांधकाम मनमर्जीपणे नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल येथून वरवट ते सोनाळा रोडवरील बांधकाम विभागामार्फत चालू असलेली नालीच्या बांधकामा अगोदर जेसीबीने खोदलेल्या नाली ठिकाणी मुरुमचुरी त्यावर धम्मस किंवा रोड रोलर फिरून दबाई केल्या जात नाही. काही लोकांनी नाली बांधकाम ठेकेदाराला टोकल्यानंतर कुठेच मुरुमचुरी टाकून नाली उभारण्यात आली आहे, तर नाली बांधकाम झाल्यानंतर त्या नालीवर नियमानुसार दररोज 2 ते 3 वेळा पाणी मारावे लागते, जेणेकरून बांधकामाला क्षमता मिळते व बांधकाम पक्के राहते. तसेच नाली बांधकामाच्या बाजूला काही दुकानदार व घरगुती लोकांना येण्या जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत आहे, तर कुठे नाली उंच झाल्यानंतर संगनमताने स्वतःहून नाली तोडण्यात येते. त्या बांधकाम झालेल्या नालीवर अजिबात पाणी टाकल्या जात नाही असे नागरिकांचे मत आहे. तसेच मनमर्जीपणे खोदलेल्या नालीमधील माती लोकांच्या घरासमोर दुकान समोर माती पडलेली दिसत आहे. तसेच रहदारीचा रस्ता असल्यामुळे वरवट ते सोनाळा जाणाऱ्या मार्गावर 2 पेट्रोल पंप आहेत, 2 शाळा आहेत, म्हणजेच वर्दळीचा रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाखालून निघणाऱ्या रस्त्याच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. नवीन बांधलेली नालीवर फक्त 1 दिवस किंवा 2 दिवस पाणी मारल्या जाते, नंतर या नालीवर कोणत्याच प्रकारचे पाणी मारल्या जात नसल्याचे आरोप रोडला लागून राहणाऱ्या लोकांचे संबंधित ठेकेदाराबद्दल रोडला लागून असलेले रहिवाशांचा रोष व्यक्त होताना पाहायला मिळत असून या रोडने येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो असे नागरिकांचे मत असल्यामुळे नाली बांधकाम ठेकेदारांचे चक्क दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी व बांधकाम विभाग अधिकारी या कामावर लक्ष देतील का? या बांधकाम झालेल्या नालीवर पाणी मारण्याचे काम बंद आहे, त्यामुळे हवेमध्ये उडणाऱ्या धुळीचे कण हे नागरिकांच्या घरात शिरतात, त्यापासून नागरिकांच्या मुलाबाळांच्या तब्येती खराब होऊ लागल्या आहेत. तसेच वयोवृद्ध लोकांना धुळींच्या कणापासून डोळ्यांमध्ये इजा व छातीदुखी, खोकला, त्यांच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होताना दिसत आहेत, परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया मिळताना नागरिकांना दिसत नसल्याने वरवट बकाल येथील व्यावसायिक लोकांना या नालीपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे, कारण की नालीचे बांधकाम अर्धवट पडलेली आहे व नालीच्या आजूबाजूला कुठेतरी माती किंवा नाली बुजलेली नसल्यामुळे व्यावसायिक दुकानदारांच्या दुकानांमध्ये ग्राहक यायला व जायला जागा नसल्याने व्यावसायिकांना सुद्धा खूप आर्थिक परिस्थितीचे सामने करावे लागत आहे. आणि 5 फुटाची नाली आहे, त्याच्यावर एवढा पण खर्च झालेला आहे की 600 रुपये बांधकाम आणि बाकीचा मोठा, परंतु त्याच्यावर एवढं केलेलं आहे की एकही दिवस याने त्याच्यावर पाण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा त्याची धूळ सुद्धा यांना कोणत्याच प्रकारची त्याच्यावर दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यावर पाणी मारलं की नाही मारलं? अजिबात मारलं नाही. कधी मारलं? जेव्हा बांधकाम झालं तेव्हापासून एकही दिवस परत येणं पाणी मारलेलं नाही. फक्त काम चालू आणि रोड एवढा आहे की याची जे धूळ आहे आणि ते बांधकामाची जे नालीची धूळ आहे त्याच्यामुळे माझी 1 महिना 2 महिने झाले तब्येत खराब आहे. मी कोणीही दवाखान्यात गेलो तरी ते दुरुस्त होऊन नाही राहिलो. माझ्यावर कागदपत्र डॉक्युमेंट सर्व तयार आहेत आणि माझ्याच बाजूने एक कारखाना आहे, त्याची धूळ आणि हे धूळ माझी प्रकृती आणि माझ्या कुटुंबाची व बाजूल्यांची माझी नर्सरी आहे, रोपवाटिका आहे वरवट बकालला. तर समोर आम्ही इथं काम करत असताना समजा पूर्ण रुकुडा प्रवास गाड्याची समजा जास्त खूप प्रवास होऊन राहिले, पूर्ण रुकुट या रस्त्यानं होऊन राहिले. या वरवट बकालच्या रस्त्यानं म्हटलं सोनाळा रोड येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सण होत नाही काय? नाही, हा भरपूर त्रास आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, श्वासमध्ये, आपण जो श्वास घेतो त्याच्यामध्ये किती म्हणजे सर्व धुळला याच्यात चालला. काही पाणी नाही मारून राहिले याच्यामध्ये. नाली बांधली त्यावेळेस पाणी मारलं नाही याच्यावर? याच्यावर खणलेलं काम आहे, पूर्ण रखडलेलं काम आहे. रस्त्यावर प्रवास लोकांना ॲक्सिडेंट जास्त प्रमाणात होऊन राहिले याच्यामध्ये. अच्छा, तरी यांचं काही लक्ष नाही आहे? लक्ष नाही आहे. हेच काही बोला. हा वरवट बकाल या गावातील मी एक नागरिक व्यक्ती. माझं घर रोडवर आहे आणि हे जे बांधकाम जे चालू आहे या हिशोबातून ठेकेदाराकडे वारंवार गेलो आम्ही, परंतु वाहन एवढे चालतात, त्याची धूळ एवढी उडते आणि हे जे नालीचं जे बांधकाम केलेलं आहे यांना एकही दिवस याच्यावर पाणी किंवा कोणत्याही प्रकारचा
माझं पेट्रोल पंपाजवळ डाबेराव पेटेवाले म्हणून घर आहे आणि माझ्या कुटुंबातून व माझे बाजूचे यांना सर्वांना मी सह्या पण घेतलेल्या आहेत. यांच्याकडे मी वारंवार ठेकेदाराकडे गेलो पण त्यांनी आमची कोणतीच दखल न घेता त्यांना सर्व दुर्लक्ष केलेलं आहे.